आपण बघणार आहे सेमीकंडक्टर. आता या सेमीकंडक्टरमध्ये सुरुवातीला काय बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. अतिशय इझी चॅप्टर आहे आणि बेसिक कन्सेप्ट थोडंसं समजलं का नाही की तुम्हाला काय अडचण येणार नाही. पहिलं काय समजायचं सेमीकंडक्टरमध्ये, मग तुम्हाला कंडक्टर म्हणजे काय माहिती पाहिजे, बरोबर. पुन्हा इन्सुलेटर म्हणजे काय माहिती पाहिजे, आणि नंतर मग तुम्हाला सेमीकंडक्टर समजेल, बरोबर. बघा, सेमी कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर ह्या तीन कन्सेप्ट अगोदर समजून घ्या. बघा, सेमीकंडक्टरच्या ऐवजी कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्याला कंडक्टर म्हणायचं, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही त्याला इन्सुलेटर म्हणायचं. सो व्हॉट इज द कंडक्टर? सबस्टन्स हुज कंडक्टिव्हिटी इज मोर. सेमी कंडक्टर म्हणजे काय, तो सबस्टन्स आहे, त्याची कंडक्टिव्हिटी कशी आहे, मोर आहे. कंडक्टिव्हिटी कशी आहे, मोर आहे, आणि ह्याला काय म्हणा, कंडक्टर. बघा, समजून घ्या. कंडक्टर म्हणजे सबस्टन्स हुज कंडक्टिव्हिटी इज मोर and that is called as the conductor, right? Substance whose electrical conductivity is more is called conductor. For example, बघा, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, म्हणजे कॉपर घ्या, कॉपर वायर मध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, अल्युमिनियम मध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, बरोबर. पुन्हा सिल्वर, पुन्हा गोल्ड, हे काय कंडक्टर आहे, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, that is called as the conductor. So what is the conductor? Conductor is a substance whose electrical conductivity is more is called conductor. Substance whose electrical conductivity is more is called conductor. आता बघा, इथं इन्सुलेटर बघायचं. व्हॉट इज द इन्सुलेटर? बघा, इन्सुलेटर म्हणजे सुद्धा काय, सबस्टन्स आहे, बरोबर. आणि याची कंडक्टिव्हिटी काय, 0 आहे. कंडक्टिव्हिटी काय, 0 आहे, आणि त्याला काय म्हणा, इन्सुलेटर. बघा, इन्सुलेटर इज अ सबस्टन्स हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 0 इज कॉल्ड इन्सुलेटर. आणि कंडक्टर इज अ सबस्टन्स हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज मोर इज कॉल्ड कंडक्टर. ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त आहे त्याला काय म्हणायचं, कंडक्टर. ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 0 आहे त्याला काय म्हणायचं, इन्सुलेटर. म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. फॉर एक्झाम्पल, लाकडात इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का, नाही. सो लाकूड हे काय, इन्सुलेटर. काचेतनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का, नाही. ग्लास इज अ इन्सुलेटर. प्लॅस्टिक मधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का, नाही. प्लॅस्टिक इज अ इन्सुलेटर. दगडातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का, नाही. दगड हा काय, इन्सुलेटर. ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही त्याला काय म्हणायचं, इन्सुलेटर. ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्याला काय म्हणायचं, कंडक्टर, राईट. सगळे मेटल्स आर गुड कंडक्टर. आणि प्लॅस्टिक, रबर, वूड हे काय आहेत, इन्सुलेटर. आता आपल्याला काय बघायचं आहे, सेमीकंडक्टर. काय बघायचं, सेमीकंडक्टर. बघा, आता सेमीकंडक्टर म्हणजे काय, सबस्टन्स ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, बघा, सेमीकंडक्टर म्हणजे काय, सबस्टन्स ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी गुड कंडक्टर आणि इन्सुलेटर मध्ये आहे. सबस्टन्स हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी substance whose electrical conductivity is in between conductor and insulator. आणि याला काय म्हणा, सेमीकंडक्टर. बघा, बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय पाहिलं बघा. व्हॉट इज सेमीकंडक्टर? हा काय, सबस्टन्स. याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कुणाच्या मध्ये, कंडक्टरच्या आणि इन्सुलेटरच्या मध्ये. आणि याला काय म्हणा, सेमीकंडक्टर. सो व्हॉट इज द सेमीकंडक्टर?
semiconductor is the substance whose electrical conductivity is in between good conductor and insulator. आता हे एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजेत. हे काय एक्झाम्पल, कोणकोणते इन्सुलेटर आहेत, कोणकोणते कंडक्टर आहेत आणि कोण कोण सेमी कंडक्टर आहेत. बघा, सेमी कंडक्टर मध्ये कोण आहे सांगा. ग्रुप 14 मधले तर एलिमेंट बघितले का, पिरियडिक टेबल बघा. हा ग्रुप 14 मध्ये कोण आहे बघा, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड. ह्यातलं सिलिकॉन आणि जर्मेनियम हे काय आहेत, सेमी कंडक्टर. बरोबर. सो व्हॉट आर द एक्झाम्पल, सिलिकॉन आणि जर्मेनियम हे काय आहेत, सेमी कंडक्टर. काय काय पाहिलं बघा, कंडक्टर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय, सेमी कंडक्टर म्हणजे. व्हॉट इज कंडक्टर, सबस्टन्स हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज मोर. ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त आहे त्याला काय म्हणायचं, कंडक्टर. आणि ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 0 आहे त्याला काय म्हणायचं, इन्सुलेटर. आणि ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये त्याला काय म्हणायचं, सेमी कंडक्टर. एक्झाम्पल सांगा, एक्झाम्पल ऑफ सेमी कंडक्टर काय, जर्मेनियम आणि सिलिकॉन. राईट, सेमी कंडक्टर कळाला. आता याच्या आधारे आपल्याला काय बघायचे, पी टाईप सेमी कंडक्टर म्हणजे काय, पी टाईप सेमी कंडक्टर हे एकदा समजलं पाहिजे. आणि एन टाईप सेमी कंडक्टर म्हणजे काय पाहिलं पाहिजे. एन टाईप सेमी कंडक्टर, पी टाईप आणि एन टाईप. आता बघा, पी टाईप आणि एन टाईप म्हणजे नेमकं काय. आपण जर्मेनियम सेमी कंडक्टर घेतला. आता बघा, हा एक जर्मेनियम आहे, या जर्मेनियमचा एक इलेक्ट्रॉन आणि या जर्मेनियमचा एक इलेक्ट्रॉन एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार होतो. आणि हा जर्मेनियम आणि हा जर्मेनियम ह्याच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो. आणि हा जर्मेनियम आणि ह्या दोघांमध्ये काय होतं, एक बॉन्ड तयार करतो. आता हा सेमीकंडक्टर कुठं आहे, ग्रुप 14 आहे. म्हणजे त्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार, 4. म्हणजे तो किती कोव्हॅलेंट बॉन्ड करणार, 4. बघा, जर्मेनियम कुठं आहे, ग्रुप 14 मध्ये. त्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4. त्यामुळे एक जर्मेनियम 4 शेजारच्या कोव्हॅलेंट जर्मेनियम बरोबर 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. आणि लो टेम्परेचरला एकही इलेक्ट्रॉन फ्री नसतो. त्यामुळं जर्मेनियम ऍक्ट ॲज इन्सुलेटर ऍट लो टेम्परेचर. बरोबर, लो टेम्परेचरला जर्मेनियम हा इन्सुलेटर म्हणून काम करतो. पण मग त्याची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी दुसरा सबस्टन्स ऍड करायचा. बरोबर, हा सबस्टन्स आपण इथं ऍड केला, पण हा कुठला ग्रुप मधला टाकायचा, ग्रुप 15 टाकला किंवा ग्रुप 13 टाकला. बघा, ग्रुप 15 मधला एलिमेंट जर्मेनियम म्हणजे सेमीकंडक्टर मध्ये ऍड केला. आता 15 म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार, 5 असणार. बरोबर, आता 5 असल्यामुळे तो शेजारच्या जर्मेनियम बरोबर 5 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. आणि एक इलेक्ट्रॉन काय होतो, एक्स्ट्रा राहतो. आणि इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केलं, हा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये अट्रॅक्ट करतो. आणि ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशामुळे मिळाली, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. हेन्स इट इज कॉल्ड एन टाइप सेमीकंडक्टर. बरोबर. आणि हे जर ग्रुप 13 मधला एलिमेंट ऍड केला, बरोबर, हा ग्रुप 13 केला आणि 13 मधला एलिमेंट ऍड केला, तर बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार, 3. तो काय करणार, शेजारच्या जर्मेनियम बरोबर 3 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करणार. आणि चौथा बॉन्ड फॉर्म करायला एक इलेक्ट्रॉन काय होणार, कमी पडणार. चौथा इलेक्ट्रॉन फॉर्म करायला एक इलेक्ट्रॉन काय होणार, फॉर्म करणार, कमी पडणार. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, होल. आणि ते होल कसं असतं, पॉझिटिव्ह. बघा, सेमीकंडक्टर मध्ये एलिमेंट
13 ग्रुप मधला एलिमेंट ऍड केला, त्याच्यात 3 इलेक्ट्रॉन असणार, 4 शेजारच्या जर्मेनियम बरोबर 3 बॉन्ड तयार करणार, चौथा बॉन्ड तयार करायला 1 इलेक्ट्रॉन कमी पडणार आणि त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करा, तो होल म्हणून आपण कन्सिडर करतो. आणि ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर हा पॉझिटिव्हली चार्ज होल हा कोणीकडे मूव्ह होतो, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रिक फील्ड. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू पॉझिटिव्हली चार्ज होल, हेन्स इट इज कॉल्ड पी टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे नेमकं लक्षात ठेवा, सेमीकंडक्टर मध्ये ग्रुप 15 मधला एलिमेंट ऍड केला की एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो, आणि ग्रुप 13 मधला एलिमेंट केला की पी टाईप सेमीकंडक्टर होतो. 15 मधला टाकला की तो 4 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो, 13 मध्ये टाकला की 3 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. ग्रुप 15 मध्ये टाकला की एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. एन टाईप म्हणजे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे चार्ज कॅरियर कोण आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. तो किती बॉन्ड करतो, 4 बॉन्ड फॉर्म करतो, बरोबर. आणि ग्रुप 13 मधला टाकला की 3च बॉन्ड तयार करतो, चौथा बॉन्ड तयाराला 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, होल. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू पॉझिटिव्हली चार्ज होल, हेन्स इट इज कॉल्ड पी टाईप. आणि इथं ग्रुप 15 मध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू निगेटिव्हली चार्ज होल, हेन्स इट इज कॉल्ड एन टाईप, बरोबर. आणि एकदा का पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर कळाला की मग तुम्हाला हा भाग सोपा झाला. आता आपला बेस समजून घ्या. पीएन जंक्शन डायोड म्हणजे काय. आता हा तुमचा बेसिक पीएन जंक्शन डायोड बघा. हा पी टाईप सेमीकंडक्टर घेतला आणि हा एन टाईप सेमीकंडक्टर घेतला. हा काय घेतला, पी टाईप, आणि हा काय घेतला, एन टाईप. आणि पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर फ्यूज केला तर काय तयार होतो, पीएन जंक्शन डायोड. काय तयार होतो, पीएन जंक्शन डायोड. So what is the PN junction diode? When P-type material and N-type material are fused together, then PN junction diode is formed. बरोबर. P-type semiconductor काय घेतला, P-type semiconductor घेतला, पुन्हा अजून काय घेतला, N-type semiconductor घेतला, आणि ते दोन्ही काय केले, एकत्र फ्यूज केले, तर त्याला काय म्हणतोय, PN junction diode. What is PN junction diode? When P-type semiconductor and N-type semiconductor are fused together, then semiconductor is obtained. त्यालाच काय म्हणतो, PN junction diode. काय म्हणतो, PN junction diode. आता हा PN junction diode कसा रिप्रेझेंट केला जातो बघा. डायोड इज डिनोटेड बाय, रिप्रेझेंटेड बाय दिस. डायोड असा रिप्रेझेंट केला जातो. याला काय म्हणायचं, पी रिजन. याला काय म्हणायचं, एन रिजन. त्याचा सिम्बॉल बघा. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ पीएन जंक्शन डायोड. हा म्हणजे हा काय, पी रिजन, हा काय, एन रिजन. पी रिजन अजून एक नाव आहे ऍनोड. काय म्हणायचं याला, ऍनोड. ह्यालाच काय म्हणतो आपण, कॅथोड, बरोबर. पीएन जंक्शन डायोड डेफिनेशन कळाली. पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर काय केले, फ्यूज केले, फ्यूज टुगेदर, then PN junction diode is formed. How PN junction diode is formed? When P-type semiconductor and N-type semiconductor are fused together to form PN junction diode. कळलं, PN junction diode. आता आपल्याला त्याचं वर्किंग बघायचं आहे. काय बघायचं आहे, याचं वर्किंग. नेक्स्ट बघा, PN junction diode फॉरवर्ड बायसला कधी असतो, आणि दुसरं पीएन जंक्शन डायोड रिव्हर्स बायसला कधी असतं. फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. आता डायग्राम बघितलं तरी तुम्हाला कळतंय का बघा. ही बॅटरी आहे, एक्सटर्नल बॅटरी. हा त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. बॅटरीचा पॉझिटिव्ह ऍनोड म्हणजेच पी रिजनला जोडला, आणि बॅटरीचा निगेटिव्ह कॅथोडला म्हणजेच एन रिजनला जोडला, then diode is a forward bias. What is forward bias? When positive terminal of external battery
is connected to the anode and negative terminal of external battery is connected to the cathode, then diode is forward bias. आता इथं बघा, हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. काय केलंय बघा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. बॅटरीचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. If negative terminal of battery is connected to the anode and positive terminal of battery is connected to the cathode, then diode is a reverse bias. काय म्हणलं, if negative terminal of battery is connected to the anode म्हणजे P region and positive terminal of battery is connected to the cathode, then diode is a reverse bias. आणि what is forward bias? When positive terminal of battery is connected to the anode and negative terminal of battery is connected to the cathode, then diode is a forward bias. And diode works only in forward bias. Diode फक्त कुठं काम करतो, फॉरवर्ड बायस असताना काम करतो, रिव्हर्स बायस मध्ये डायोड वर्क करत नाही. बरोबर. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, व्हॉट इज द रेक्टिफायर आणि व्हॉट इज द रेक्टिफिकेशन. आता आपल्याला म्हणायचं माहिती आहे, करंटचे दोन प्रकार आहेत, एसी करंट आणि डीसी करंट. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. कसला, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. तर अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी आणि डायरेक्ट करंट म्हणजे डीसी. बरोबर. आणि हे काय आहे, डिव्हाइस किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट. बघा, डिव्हाइस किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट. ज्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये होतं, त्या डिव्हाइसला रेक्टिफायर म्हणायचं. व्हॉट इज द रेक्टिफायर? इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा डिव्हाइस. डिव्हाइस which converts alternating current into direct current is called rectifier. What is rectifier? Device or electronic circuit which converts AC into DC is called rectifier. Rectifier लक्षात आलं. आणि आता रेक्टिफिकेशन म्हणजे काय, प्रोसेस आहे. बघा, ज्या प्रोसेसमध्ये अल्टरनेटिंग करंटचं डायरेक्ट कन्व्हर्शन डायरेक्ट करंट मध्ये केलं जातं आणि त्याला काय म्हणायचं, रेक्टिफिकेशन. बघा, समजून घ्या, रेक्टिफिकेशन ही प्रोसेस आहे आणि रेक्टिफायर हे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे किंवा आपण डिव्हाइस त्याला म्हणतो. इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा त्यालाच काय म्हणायचं, डिव्हाइस. इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणा किंवा डिव्हाइस. डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स अल्टरनेटिंग करंट इंटू डायरेक्ट करंट इज कॉल्ड रेक्टिफायर. म्हणजे रेक्टिफायर हे काय, डिव्हाइस आहे. रेक्टिफिकेशन काय, प्रोसेस आहे. ज्या प्रोसेसमध्ये एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये होतं त्याला रेक्टिफिकेशन, आणि जे डिव्हाइस एसीचं डीसी करतं त्याला रेक्टिफायर म्हणायचं. राईट. सो व्हॉट इज द रेक्टिफायर? डिव्हाइस विच कन्व्हर्ट्स अल्टरनेटिंग करंट इंटू डायरेक्ट करंट. आणि व्हॉट इज द रेक्टिफिकेशन? प्रोसेस इन विच अल्टरनेटिंग करंट इज कन्व्हर्टेड इंटू डायरेक्ट करंट इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. आता एसीचं डीसी करतो. बघा, आपण काय करतोय, एसीचं डीसी करतोय. कशात करतो? बरोबर, एसीचं डीसी कशामुळे कन्वर्ट झालं, रेक्टिफायर मुळे. पण सर्वच्या सर्व एसीचं डीसी मध्ये कन्व्हर्शन होत नाही. एसीचं डीसी केल्यानंतर हा इनपुट, एसी हा काय, इनपुट आहे, आणि आपण एसीचं डीसी करतो, हा काय, आउटपुट आहे. बरोबर. दिलं काय, इनपुट, मिळालं काय, आउटपुट. इनपुट काय दिला, अल्टरनेटिंग करंट. तयार काय केलं, डायरेक्ट करंट. आणि एसीचं डीसी करतो त्यावेळेस काही एसी कॉम्पोनंट डीसी आउटपुट मध्ये शिल्लक राहतात. दॅट इज कॉल्ड एज द रिपल. बरोबर. म्हणजे आपण धान्य निवडताना खडे बाहेर काढतो, पण एखादा तरी खडा शिल्लक राहतो. बरोबर. तसं एसीचं डीसी करताना सर्वच्या सर्व एसी करंटचं डीसी मध्ये कन्व्हर्शन होत नाही. काही कॉम्पोनंट डीसी मध्ये एसी राहतात आणि त्यालाच नाव काय दिलंय, रिपल.
बघा. सो व्हॉट इज द रिपल? AC component in DC output is called ripple. What is the ripple? AC component in DC output. AC component in DC output is called ripple. म्हणजे एसीचं डीसी करतो, पण डीसी मध्ये जर एसी मिळाला तर त्याला काय म्हणायचं? रिपल. व्हॉट इज रिपल? एसी कंपोनंट इन डीसी आउटपुट इज कॉल्ड रिपल. आता एसीचं कन्व्हर्शन डीसी कसं करायचं? एसीचं कन्व्हर्शन आपल्याला डीसी करायचं, पण ते कसं करायचं? त्या प्रोसेसला रेक्टिफिकेशन म्हणलं, डिव्हाइसला म्हणजे प्रोसेसला रेक्टिफिकेशन म्हणलं, डिव्हाइसला रेक्टिफायर म्हणलं. मग असं कुठलं डिव्हाइस वापरतोय? तर त्याचे दोन मेथड्स आहेत, डायोड ॲज अन हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड डायोड ॲज अन फुल वेव्ह रेक्टिफायर. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच.